नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर राहुल निकम, समाजकार्य महाविद्यालय चोपडा या ठिकाणी सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. माझा विषय आहे वर्किंग विथ इंडिव्हिज्युअल अँड फॅमिली. याचा अर्थ होतो व्यक्ती आणि कुटुंबासमवेतचं कार्य. मित्रांनो, आज व्यक्ती आणि कुटुंबासमवेतचं कार्य या विषयाअंतर्गत येणाऱ्या कॉम्पोनंट्स ऑफ सोशल केसवर्क म्हणजे व्यक्ती सहयोग कार्यातील घटक या संदर्भात मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. तेव्हा आपण कॉम्पोनंट्स ऑफ सोशल केसवर्क किंवा एलिमेंट्स ऑफ सोशल केसवर्क म्हणजे व्यक्ती सहकार्यातील घटक कोणते ते समजावून घेऊया. मित्रहो, सोशल केसवर्क इज अ प्रोसेस टू हेल्प द इंडिव्हिज्युअल. व्यक्ती सहयोग कार्य ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्याद्वारे व्यक्तीला, ज्याला आपण अशील म्हणतो, त्या अशीलाला किंवा सेवार्थीला किंवा प्रश्नांकित व्यक्तीला, समस्याग्रस्त व्यक्तीला मदत केली जाते. हेल्प इज टू गिव्हन टू हिम टू मेक हिम सेल्फ सफिशियंट, कॉन्फिडंट अँड इंडिपेंडंट. व्यक्ती सहयोग कार्याच्या अंतर्गत अशीलाला किंवा सेवार्थीला केली जाणारी मदत ही त्याला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी, त्याच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आणि त्याला स्वतंत्र बनवण्यासाठी केली जाते. H. पर्लमन असं म्हणतात, द न्यूक्लियस ऑफ सोशल केसवर्क इज गिव्हन बाय H. पर्लमन ॲज धिस. प्रसिद्ध अभ्यासक, समाजशास्त्रज्ञ H. पर्लमन यांच्या व्याख्येचा सार काढला असता असं लक्षात येतं, अ पर्सन विथ अ प्रॉब्लेम comes to place where a professional representative helps him by a given process. समस्याग्रस्त व्यक्ती ज्या वेळेला त्याच्या समस्येसोबत, प्रश्नांसोबत एखाद्या कल्याणकारी संस्थेत, ज्याला आपण प्लेस म्हणतो, या ठिकाणी येतो, त्या ठिकाणी प्रोफेशनल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे सामाजिक कार्यकर्ता किंवा व्यक्ती सहयोग कार्यकर्ता त्याला एका विशिष्ट प्रक्रियेद्वारा मदत करतो. अकॉर्डिंग टू धिस स्टेटमेंट, द हेल्पिंग प्रोसेस ऑफ सोशल केसवर्क हॅज गॉट 5 डिफरंट एलिमेंट्स ऑर कॉम्पोनंट्स. H. पर्लमन यांनी मांडलेल्या व्याख्येचा सार जर आपण लक्षात घेतलं तर आपलं असं लक्षात येईल की व्यक्ती सहयोग कार्य ही एक प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेत 5 घटक हे महत्त्वाचे असतात. कोणते 5 घटक ते आपण समजावून घेऊया. त्यातला पहिला घटक आहे पर्सन. पर्सन म्हणजे व्यक्ती. दुसरा घटक आहे प्रॉब्लेम. प्रॉब्लेम म्हणजे समस्या. तिसरा घटक आहे प्लेस. प्लेस याचा अर्थ होतो जागा, पण या ठिकाणी आपण त्याचा अर्थ घेऊ कल्याणकारी संस्था. चौथा घटक आहे प्रोसेस म्हणजे प्रक्रिया, ज्यालाच प्रोसिजर असंही संबोधलं जातं. आणि 5वा घटक आहे प्रोफेशनल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे सोशल वर्कर किंवा सोशल केस वर्कर, ज्याला आपण व्यक्ती सहयोग कार्यकर्ता किंवा सामाजिक कार्यकर्ता या नावाने संबोधतो. आता आपण पर्सन म्हणजे व्यक्ती, व्यक्ती सहयोग कार्यातला व्यक्ती हा नेमका कसा असतो हे समजावून घेऊया. द पर्सन इज नोन ॲज अ क्लायंट इन प्रोफेशनल लँग्वेज ऑफ CSW.
मीन्स CSW याचा अर्थ सोशल केसवर्क म्हणजे व्यक्ती सहयोग कार्य. व्यक्ती सहयोग कार्यात व्यक्तीला, समस्याग्रस्त व्यक्तीला, अशिलाला, प्रश्नांकित व्यक्तीला क्लायंट या नावाने संबोधलं जातं. द पर्सन कॅन बी मॅन, वुमन, अ यंग चाइल्ड or aged or anyone who finds himself or is focused to be in need of help in some aspect of his social emotional living. व्यक्ती सहयोग कार्यातील क्लायंट म्हणजे अशील किंवा सेवार्थी किंवा प्रश्नांकित व्यक्ती, समस्याग्रस्त व्यक्ती हा कोणीही असू शकतं. ज्याला मदतीची गरज आहे, जो समस्येने ग्रस्त आहे असा कोणताही माणूस किंवा स्त्री किंवा तरुण, तरुणी किंवा वयोवृद्ध व्यक्ती कोणीही असू शकतं. फक्त त्याच्यासाठी जो प्रश्नाने वेढलेला आहे, जो समस्येने ग्रस्त झालेला आहे असा व्यक्ती म्हणजे व्यक्ती सहयोग कार्यातील अशील होय. हिअर क्लायंट मीन्स the special person who has some problem. याचा अर्थ या ठिकाणी क्लायंट म्हणजे अशील किंवा सेवार्थी म्हणजे असा व्यक्ती की जो समस्येने ग्रस्त आहे, त्रस्त आहे, व्यथित आहे, बाधित आहे. एव्हरी पर्सन इन दिस वर्ल्ड फेसेस प्रॉब्लेम. या जगात प्रत्येक व्यक्तीला काही ना काही समस्या आहेच. प्रत्येक व्यक्ती समस्येने त्रस्त आहे. लाईक कॉमन पीपल, द क्लायंट इज ऑल्सो ह्युमन बीइंग हॅव्हिंग लाईक्स अँड डिसलाईक. सर्वसामान्य माणसं यांना देखील काही ना काही समस्या आहेत. काही गोष्टी त्यांच्या आवडीच्या असतात तर काही गोष्टी नावडतीच्या असतात म्हणजे आवडत नाहीत. दीज लाईक्स अँड डिसलाईक्स क्रिएट स्ट्रेंथ्स अँड विकनेसेस इन द पर्सनॅलिटी ऑफ द क्लायंट. हे आवडणाऱ्या गोष्टी किंवा न आवडणाऱ्या गोष्टी व्यक्तीच्या जीवनात त्याच्या जमेच्या बाजू ठरतात किंवा कमतरता, कच्चे दुवे ठरत असतात आणि त्याचा परिणाम व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावरती होत असतो. सो ही गॉट द प्रॉब्लेम ड्यू टू द विकनेसेस ऑर इन psychoanalytical perspective when his ego is unable to make the decision between right and wrong. व्यक्तीच्या जीवनातील कमतरतांमुळे, कच्च्या दुव्यांमुळे, कमकुवत बाजूंमुळे त्याच्या जीवनात समस्या या निर्माण होत जातात. और इन सायकोॲनालिटिकल पर्स्पेक्टिव्ह, ज्या वेळेला मानसिक आजाराने निदान करण्यासाठी मनोरुग्णाच्या पूर्व आयुष्यातील घटना शोधून त्याच्या निदर्शनास आणून त्याद्वारे त्याचा उपचार करण्याची मानसोपचार पद्धत किंवा दृष्टिकोन या बाजूने जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल, हिज इगो इज अनेबल टू मेक द डिसिजन बिटवीन राईट अँड रॉंग. त्याचा व्यक्तीचा अहम योग्य आणि अयोग्य या संदर्भात निर्णय घेण्यास असमर्थ असतो. गुड अँड बॅड, चांगला आणि वाईट या संदर्भात तो फारसा विचार करू शकत नाही. सो देन ही बिकम्स अंडर ट्रेस अँड गॉट द प्रॉब्लेम. आणि म्हणून या सर्वसामान्य बाबींचा, चांगला आणि वाईट, भलं आणि बुरं, योग्य आणि अयोग्य या गोष्टींचा सारासार विचार न करता आल्यामुळे व्यक्तीच्या जीवनात तणाव वाढत जातो आणि त्यातून समस्येची निर्मिती ही होत जाते. द फर्स्ट एफर्ट इज टू सॉल्व द प्रॉब्लेम बाय हिज ओन एफर्ट्स. सुरुवातीला व्यक्ती त्याच्या स्वतःच्या प्रयत्नांनी समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. बट वेन द प्रॉब्लेम डू नॉट सीम टू बी सॉल्व्ड बाय हिज पर्सनल एफर्ट्स, देन ही नीड्स एक्सटर्नल सपोर्ट फॉर हिज सोल्युशन. ज्या वेळेला व्यक्ती स्वतः प्रयत्न करून देखील त्याची समस्या सोडवू शकत नाही, समस्या सोडवण्यास तो असमर्थ ठरतो,
त्यावेळेला त्याला बाह्य मदतीची गरज असते. दिस एक्सटर्नल सपोर्ट इज गिव्हन टू हिम प्रोफेशनली बाय द सोशल वर्कर. आणि त्यावेळेला त्याला व्यक्ती सहयोग कार्यकर्त्याकडून किंवा समाज कार्यकर्त्याकडून मदत केली जाते. कारण व्यक्ती सहयोग कार्यकर्ता किंवा समाज कार्यकर्ता याने व्यावसायिक प्रशिक्षण हे घेतलेलं असतं. द केस वर्कर should be so polite and patient that he should listen the full comments of the client where he is saying about his self, his family, friends, workmates, his environment. Every comment should be carefully be listened. या ठिकाणी व्यक्ती सहयोग कार्यकर्ता हा प्रशिक्षित असल्यामुळे, त्याच्याकडे शास्त्रीय ज्ञान असल्यामुळे अशिलाने सांगितलेल्या सर्व गोष्टी अतिशय शांतपणे ऐकून घेत असतो. अशिल त्याच्या कुटुंबाच्या संदर्भात, त्याच्या मित्रांच्या संदर्भात, त्याच्या सहकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात, त्याच्या एकंदरीत वातावरणाच्या संदर्भात काहीही सांगत असला तरी व्यक्ती सहयोग कार्यकर्ता किंवा समाज कार्यकर्ता ते शांतपणे आणि काळजीपूर्वक ऐकून घेतो. इन प्रोफेशनल लँग्वेज अ प्रॉब्लेमॅटिक पर्सन इज कॉल्ड प्रॉब्लेम सफरिंग पर्सन. व्यावसायिक भाषेत, समाजकार्याच्या व्यावसायिक भाषेत समस्याग्रस्त व्यक्तीला, समस्येने ग्रासलेला व्यक्ती किंवा समस्येने वेढलेला व्यक्ती, समस्येने त्रस्त झालेला व्यक्ती असं संबोधलं जातं. वेन अ वर्कर डील with the client, his attitude should be so polite and friendly that the client considers him as his best friend in the society. अशा वेळेला व्यक्ती सहयोग कार्यकर्त्याचं किंवा समाज कार्याचं अशिलासोबत असणारं वर्तन हे अतिशय नम्रपणे आणि मैत्रीपूर्वक असल्यामुळे अशिलाला व्यक्ती सहयोग कार्यकर्ता हा अत्यंत जवळचा मित्र वाटत असतो. मित्रांनो, आता या प्रक्रियेतला दुसरा महत्त्वपूर्ण घटक म्हणजे प्रॉब्लेम. तो प्रॉब्लेम म्हणजे नेमका काय हे आपण समजावून घेऊया. द प्रॉब्लेम इज द सिच्युएशन which disrupt the normal social functioning of any individual from his approved culturally set norms. समस्या म्हणजे अशी बाब आहे की ज्यामुळे व्यक्तीच्या सर्वसामान्य सामाजिक जीवनामध्ये बाधा, अडसर किंवा अडकाठी निर्माण होते आणि त्याला जीवन जगताना अडचणींचा सामना करावा लागतो. अ प्रॉब्लेम इज अ सिच्युएशन विच इज द आउटकम ऑफ द सर्कमस्टन्सेस. प्रॉब्लेम म्हणजे समस्या ही एक अशी परिस्थिती आहे की जी सभोवतालच्या वातावरणामुळे व्यक्तीच्या जीवनात निर्माण होत असते. अ प्रॉब्लेम इज अ सिच्युएशन, इव्हेंट or anything which impairs the normal functioning of individual and makes him handicapped. समस्या ही एक अशी परिस्थिती निर्माण करते की ज्यामुळे व्यक्तीला सामान्य जीवन जगताना अडचण निर्माण होते, अडकाठी निर्माण होते आणि त्याला मानसिक किंवा वैचारिक अपंगत्व निर्माण झाल्याची स्थिती त्यामुळे निर्माण होत जाते. Problem arises from some need or accumulation of frustration or maladjustment and sometimes all of these together. समस्या या गरजेच्या अपूर्णतेतून किंवा परिस्थितीतून किंवा मानसिक ताणतणावातून किंवा काही चुकीच्या गोष्टींच्या माध्यमातून किंवा या सर्व परिस्थितींचा एक सार म्हणून निर्माण होत जातात आणि ते व्यक्तीच्या जीवनाला
अडसर किंवा बाधा निर्माण करतात. पाऊल बी हॉर्टोन says that a problem is a situation which exists anywhere, anytime and affects the person. पॉल बी हॉर्टोन यांच्या मते प्रॉब्लेम किंवा समस्या ही अशी परिस्थिती आहे की जी व्यक्तीच्या जीवनात केव्हाही कधीही निर्माण होऊ शकते आणि ती त्याच्या जीवनावर बाधा निर्माण करू शकते. इट क्रिएट्स हर्डल इन द लाईफ ऑफ पर्सन. समस्येमुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये बाधा, अडचणी, अडकाठी निर्माण होत जातात. विच when these hurdles are there, the individual become conscious of it and try to find out a solution. ज्या वेळेला व्यक्तीच्या जीवनात बाधा किंवा अडकाठी किंवा संकट निर्माण होतात त्यावेळेला व्यक्ती हा सावध होतो आणि त्या संदर्भात त्या समस्येवर किंवा बाधेवर मात करण्यासाठी, समस्येला सामोरं जाण्यासाठी काहीतरी उपाययोजना शोधत असतो. समटाइम्स the problem is solved by one's own effort, but sometimes he need external help. काही वेळेला व्यक्ती त्याच्या समस्या स्वतःच सोडू शकतो. त्याच्या जीवनात निर्माण झालेली बाधा, अडकाठी, समस्या स्वतःच दूर करू शकतो. परंतु काही वेळेस व्यक्तीला ते शक्य होत नाही आणि मग त्याला बाह्य मदतीची गरज ही निर्माण होत जाते. दॅट एक्सटर्नल हेल्प इज गिवन टू हिम और हर बाय सोशल वर्कर ॲट इंडिव्हिज्युअल, ग्रुप अँड कम्युनिटी लेवल. ज्या वेळेला व्यक्तीला स्वतःला त्याची समस्या, अडचण दूर करणं शक्य होत नाही, परिस्थितीला सामोरं तो जाऊ शकत नाही, अशा वेळेला त्याला व्यक्ती सहयोग कार्यकर्त्याकडून मदत केली जाते. ही मदत एकट्या व्यक्तीला केली जाऊ शकते किंवा गटात केली जाऊ शकते किंवा समुदायाच्या स्तरावर केली जाऊ शकते. प्रॉब्लेम हॅज टू काइंड्स. समस्या या दोन प्रकारच्या आहेत. एक इंट्रापर्सनल प्रॉब्लेम आणि दुसरं इंटरपर्सनल प्रॉब्लेम. इंट्रापर्सनल प्रॉब्लेम म्हणजे व्यक्तीच्या स्वतःच्या जीवनाशी संबंधित किंवा स्वतःशी संबंधित असणारी समस्या आणि इंटरपर्सनल प्रॉब्लेम म्हणजे दोन व्यक्तींमध्ये निर्माण झालेली समस्या असं आपण थोडक्यात म्हणू शकतो. आपण आता थोडक्यात इंट्रापर्सनल प्रॉब्लेम म्हणजे काय हे समजून घेऊया. द डिक्शनरी मीनिंग ऑफ इंट्रापर्सनल इज in mind or relating to internal aspect of person, especially the emotion. याचा अर्थ व्यक्तीच्या मनाशी संबंधित असणारी किंवा व्यक्तीच्या अंतर्गत बाजूंशी, पैलूंशी संबंधित असणारी, खास करून त्याच्या इमोशन्स म्हणजे भावनांशी संबंधित असणारी समस्या म्हणजे इंट्रापर्सनल प्रॉब्लेम. इंट्रापर्सनल इज दॅट प्रॉब्लेम विच इज रिलेटेड टू वन्स ओन पर्सनॅलिटी और सेल्फ. इंट्रापर्सनल प्रॉब्लेम म्हणजे इंट्रापर्सनल समस्या ही अशी बाब आहे की जी व्यक्तीच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाशी संबंधित असते. इट इज द प्रॉब्लेम विच डज नॉट अफेक्ट other people but concerned person himself alone. म्हणजे ही समस्या इतरांच्या जीवनावर परिणाम करत नाही, परंतु ज्या व्यक्तीशी ती संबंधित असते त्या व्यक्तीच्या जीवनावर ती परिणाम निश्चितपणे करते. पण मित्रहो, माणूस हा सामाजिक घटक आहे आणि सामाजिक जीवन जगत असताना व्यक्तीचा अनेकांशी किंवा इतरांशी संबंध येतो. त्यामुळे व्यक्तीची समस्या ही एकट्या व्यक्तीची समस्या राहत नाही, तर त्याचा परिणाम किंवा त्याचा प्रभाव व्यक्तीशी संबंधित असणाऱ्या प्रत्येक अन्य व्यक्तीवर पडत असतो. समजा या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे.
For example, if client has only one kidney, he or she is blind from a single eye, etc. Or if he or she is depressed and this depression is disturbing him or her, it means that he or she is having an interpersonal. म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखादी किडनीचा यकृताचा काही प्रॉब्लेम आहे, समस्या आहे, किंवा एखादी व्यक्ती एखाद्या डोळ्याने अंध आहे, किंवा व्यक्ती डिप्रेशनमध्ये खचलेली आहे, तर त्या समस्येचा प्रभाव त्या व्यक्तीवरच अधिक प्रमाणात पडतो. परंतु हे जरी सत्य असलं तरी ही व्यक्ती ज्या कुटुंबाचा घटक असते, ज्या सोसायटीचा किंवा समाजाचा एक हिस्सा असते, किंवा ज्या कार्यालयीन कामकाजाच्या ठिकाणी सांघिक भावनाने काम करणारी टीममधली एक व्यक्ती असते, त्यावेळेला त्या व्यक्तीच्या समस्येचा काही ना काही प्रभाव इतरांच्या आयुष्यावर निश्चितपणे पडत असतो. Likewise, a very simple example is that if a student has to write down the lecture in the classroom but he has no pen to write, it is a problem. It is his problem and it is affecting him only. या ठिकाणी लेखक असं म्हणतात, जर एखाद्या विद्यार्थ्याकडे पेन नाही आणि तो क्लासरूममध्ये बसलेला आहे, त्यामुळे पेन नसल्यामुळे तो लेक्चरच्या नोट्स लिहू शकत नाही, त्यामुळे हा प्रॉब्लेम किंवा ही समस्या त्याच्या एकट्याची आहे. पण दुसरी बाजू अशी आहे मित्रांनो, की हा न लिहिणारा विद्यार्थी काहीतरी चुळबुळ करत असतो आणि इतरांचं लक्ष तो वेधून घेतो. त्यामुळे त्याच्या न लिहिण्यामुळे इतर विद्यार्थ्यांवर देखील कळत न कळत वेगळा प्रभाव पडत असतो, किंवा इतरांचं लक्ष त्या ठिकाणी विचलित होत असतं, किंवा इतर विद्यार्थीसुद्धा लिखाणाचा कंटाळा करू शकतात. त्यामुळे व्यक्तीची समस्या एकट्या व्यक्तीची कधीच राहत नाही, तर ती इतरांवर देखील निश्चितपणे प्रभाव टाकत असते. दुसरा, इंटरपर्सनल प्रॉब्लेम. इंटरपर्सनल म्हणजे व्यक्तींमधील समस्या. द डिक्शनरी मीनिंग ऑफ इंटरपर्सनल इज बिटवीन पर्सन or something connecting or involving the relationship between people. याचा अर्थ बिटवीन पर्सन, व्यक्तींमधील त्यांच्या संबंधावर प्रभाव टाकणारी, त्यांच्या संबंधामध्ये अडचण निर्माण करणारी, व्यक्तींमधील संबंधात असमायोजन निर्माण करणारी ही एक समस्या असते. इंटरपर्सनल इज दॅट प्रॉब्लेम विच अफेक्ट्स मोर दॅन वन पर्सन. ही एक अशी समस्या आहे की जी एकापेक्षा जास्त व्यक्तींवर प्रभाव टाकत असते. इट अफेक्ट्स others as well. For example, if a person is addicted to drugs, it not only affects him but other people around him as well. Or if somebody discriminates between people, or if a child hates and built by his peers, these are the example of इंटरपर्सनल प्रॉब्लेम. या ठिकाणी लेखक असं म्हणतात की जर एखादा व्यक्ती व्यसनाधीन झालेला असेल, तर त्याचा व्यसनाचा प्रभाव फक्त त्या व्यक्तीपुरता मर्यादित नसतो, तर त्या व्यसनाचा प्रभाव त्याच्या कुटुंबियांवर, त्याच्या स्नेह्यांवर, त्याच्या आप्तस्वकीयांवर, त्याच्या मित्रांवर, नातेवाईकांवर, आप्तांवर पडत असतो. त्याच पद्धतीने समाजावर, कामाच्या ठिकाणी त्याचा प्रभाव हा पडत असतो. समजा काही दोन व्यक्तींमध्ये भेदभाव निर्माण होत असेल किंवा भेदभाव केला जात असेल, तर जो व्यक्ती भेदभावाने ग्रस्त आहे त्याचं जीवन काळवंडत जातं, किंवा त्याच्या जीवनावर त्या भेदभावाचा प्रभाव हा पडत असतो. एखाद्या लहान विद्यार्थ्याला किंवा मुलाला जर तिरस्काराची वर्तणूक दिली, तर त्याचं जीवन हे नकारात्मक भावनेने भरतं आणि त्या नकारात्मकतेचा प्रभाव त्याच्या मित्रांवर किंवा कुटुंबियांवर नक्की पडत असतो. सिमिलरली, क्राईम, थेफ्ट,
बल्गेरी अँड डेलिक्वन्सी आर द फ्यू मोर एक्झाम्पल. त्याच पद्धतीने क्राईम, गुन्हा, चोरी, बल्गेरी म्हणजे दरोडा या समस्यांचा प्रभाव इतरांवर पडत असतो. लेखक आणखी एक उदाहरण स्पष्ट करताना असं म्हणतात, मोर सिम्पली, इफ इन द क्लासरूम ड्युरिंग द लेक्चर समवन्स मोबाईल रिंग अरायझेस, देन द अटेन्शन ऑफ ऑल द स्टुडंट इज डायव्हर्टेड टू द रिंग. वर्गात एखाद्या विद्यार्थ्याच्या मोबाईलची भ्रमणध्वनीची रिंग, घंटी जर वाजली तर त्याचा परिणाम इतर विद्यार्थ्यांच्या कॉन्सन्ट्रेशनवर किंवा एकाग्रता भंग होण्यावर होत असतो. त्यामुळे मोबाईलची बेल जरी एका विद्यार्थ्याची वाजली तरी त्याचा प्रभाव हा अन्य विद्यार्थ्यांवर पडत असतो. द पर्सन हुज रिंग वॉज राइज्ड इज ऑल्सो अफेक्टेड अँड डिस्टर्ब्ड बाय धिस अँड ऑल अदर क्लास फेलोज अँड देअर टीचर्स टू. म्हणजे इतर विद्यार्थी किंवा शिक्षक देखील या बाबीने त्रस्त होतात किंवा त्यांची एकाग्रता भंग पावते. टाइप्स ऑफ प्रॉब्लेम. These are probably no problem in human living that has been brought in social worker in social agencies. Types of problems. There is probably no problem in human living that has not been brought to social worker in social agencies. म्हणजे असा कुठलाही प्रॉब्लेम नाही किंवा अशी कुठलीही समस्या नाही की जी समाज कार्यकर्त्याकडे किंवा व्यक्ती सहयोग कार्यकर्त्याकडे सोडवण्यासाठी आलेली नाही. म्हणजे याचा अर्थ असा होतो की व्यक्ती सहयोग कार्यकर्त्याकडे किंवा समाज कार्यकर्त्याकडे जवळजवळ सगळ्या प्रकारच्या समस्या आलेल्या आहेत आणि या सगळ्या प्रकारच्या समस्यांवर व्यक्ती सहयोग कार्यकर्त्याने किंवा समाज कार्यकर्त्याने उत्तरं ही शोधून दिलेली आहेत. सर्व समस्यांचा उपाययोजना करण्याचं एक साधन ज्याला आपण मास्टर की म्हणू शकतो, ती मास्टर की म्हणजे व्यक्ती सहयोग कार्यकर्ता किंवा समाज कार्यकर्ता आहे. या ठिकाणी काही प्रॉब्लेम्स म्हणजे समस्या लेखकाने नमूद केलेल्या आहेत, त्या थोडक्यात आपण बघूया. प्रॉब्लेम ऑफ हंगर फॉर फूड अँड हंगर फॉर लव. म्हणजे भुकेची समस्या असेल किंवा प्रेमाच्या कमतरतेची समस्या असेल, तीसुद्धा समाज कार्यकर्त्याने सोडवलेली आहे. ऑफ सिकिंग शेल्टर अँड ऑफ वॉन्टिंग टू रन अवे, ऑफ गेटिंग टू मॅरिड अँड स्टेईंग टू मॅरिड. निवाऱ्याची समस्या असेल किंवा निवारा सोडून पळून जाण्याची समस्या असेल किंवा लग्न करण्याची समस्या असेल किंवा विवाह बंधनात न अटकण्याची समस्या असेल, या सगळ्या प्रकारच्या समस्या समाज कार्यकर्त्याने त्याच्यावर निश्चितपणे व्यवस्थित उत्तरं शोधलेले आहे. ऑफ नीडिंग मनी अँड ऑफ वेस्टिंग मनी, ऑफ नॉट वॉन्टिंग टू लिव्ह अँड नॉट वॉन्टिंग टू डाय. पैशांची गरज असणारे किंवा अनावश्यक पद्धतीने पैसे खर्च करणारे, जगण्याची इच्छा नसणारे किंवा मरण्याची इच्छा नसणारे, असे अनेक प्रकारच्या समस्या समाज कार्यकर्त्याने सोडवलेल्या आहेत. व्यक्ती सहयोग कार्यकर्त्याने त्याच्यावर उत्तरं शोधून काढलेली आहेत. ऑफ मेकिंग एनिमीज अँड ऑफ नीडिंग फ्रेंड्स, ऑफ वॉन्टिंग अँड नॉट वॉन्टिंग मेडिकेशन. काहींना मित्र नाहीत ती अडचण आहेत, तर काहींना शत्रू आहेत ही अडचण आहे, तर काहींना औषधोपचार घेण्याची इच्छा नाही, तर काहींना औषधोपचारासाठी घेताना अडचणी निर्माण होतात, ही समस्या आहे. इन द हॅव ऑफ सो मेनी प्रॉब्लेम्स इट सीम्स टू मी इम्पॉर्टंट टू डिफरन्शिएट or categorize
द डिफरंट प्रॉब्लेम सो टू अंडरस्टँड देम इझिली. म्हणजे अनेकानेक प्रकारच्या समस्यांवर उत्तरं समाजकार्याच्या माध्यमातून ही शोधून काढली जातात. व्यक्तीच्या कुठल्याही समस्या असू द्या, त्याच्यावर व्यक्ती सहयोग कार्यकर्ता आपल्या ज्ञानाच्या आधाराने, कौशल्याच्या आधाराने, तंत्रांच्या आधाराने, साधनांच्या आधाराने उपाययोजना शोधून काढत असतो आणि व्यक्तीला समस्येच्या गर्तेतून बाहेर निघण्यासाठी मदत करतो. समस्यांचे काही प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत, ते आपण थोडक्यात बघूया. फिजिओलॉजिकल प्रॉब्लेम म्हणजे शारीरिक समस्या. फिजिओलॉजिकल प्रॉब्लेम आर रिलेटेड टू द फिजिक ऑफ द पर्सन, दॅट इज द बॉडीली इम्पेअर्ड फंक्शनिंग प्रॉब्लेम. एक्झाम्पल, all the disabilities of body, problems of weak eyesight, hearing impairment, speech impairment, organically handicapped, both internal, heart, kidney, lungs, intestine, appetite, nausea, etc., or external, no leg or one leg, hand, blind, deaf, dumb, etc. फिजिओलॉजिकल प्रॉब्लेम हे व्यक्तीच्या शारीरिक समस्येशी संबंधित आहे. एखाद्या व्यक्तीला मित्रांनो, व्यक्तीच्या शारीरिक समस्या या व्यक्तीच्या शरीराशी संबंधित असतात. या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे, दॅट इज द बॉडीली इम्पेअर्ड फंक्शनिंग प्रॉब्लेम. म्हणजे शारीरिक स्थिती व्यवस्थित नसणं आणि त्यातून ज्या शारीरिक समस्या निर्माण होतात त्यामुळे व्यक्तीच्या जीवनात अडकाठी किंवा बाधा किंवा समस्या या निर्माण होत असतात. उदाहरणार्थ, ऑल द डिसॅबिलिटीज ऑफ द बॉडी म्हणजे शरीराची कोणत्याही प्रकारची असमर्थता किंवा असक्षमता. जसं त्यांनी उदाहरण मांडलेलं आहे, प्रॉब्लेम ऑफ वीक आयसाईट, नजर कमजोर असणं, डोळे कमकुवत असणं किंवा कानांनी कमी ऐकू येणं, बोलायला अडचण निर्माण होणं या पद्धतीचं. किंवा अंतर्गत स्वरूपाची असक्षमता, शारीरिक असक्षमता किंवा असमर्थता, जसं हृदय दिसत नाही पण हृदयाची असमर्थता, किडनी दृश्य स्वरूपात आपण बघू शकत नाही पण किडनीची असमर्थता, लंग्स आपण बघू शकत नाही किंवा इंटेस्टाईन ज्याला आपण आतडं म्हणतो हे बघू शकत नाही पण याची असमर्थता, किंवा भूक न लागणं, मळमळ होणं, अशा पद्धतीच्या ज्या समस्या असतात त्यांना शारीरिक समस्या असं म्हणतात. किंवा बाह्य स्वरूपाच्या ज्या समस्या असतात और एक्सटर्नल जे दिसू शकतात, उदाहरणार्थ नो लेग्स, पाय नाही किंवा एकच पाय आहे, दोघं हात नाही किंवा एकच हात आहे, डोळे नाहीत किंवा एकच डोळा आहे, एक डोळा बाद झालेला आहे, कान आहेत पण ऐकू येत नाही, तोंड आहे पण मुका आहे, बोलता येत नाही, अशा प्रकारच्या समस्यांना शारीरिक समस्या असं म्हटलं जातं. दुसरा आहे इकॉनॉमिकल प्रॉब्लेम, आर्थिक समस्या. मित्रहो, आजच्या काळात प्रत्येकाला आर्थिक समस्या ही आहेच. एव्हरी इंडिव्हिज्युअल इन दिस वर्ल्ड इज फेसिंग इकॉनॉमिक प्रॉब्लेम. सर्व व्यक्तींना आर्थिक समस्या आहे. जर तुम्हाला विचारलं तर पैसा कोणाकडे जास्त आहे तर निश्चितपणे विद्यार्थी म्हणतील की सर आम्हाला पैशांची अडचण आहे. इकॉनॉमिकली द सोसायटी इज डिव्हायडेड इनटू 3 ग्रुप्स. ईच ऑफ देम इज फर्दर डिव्हायडेड इनटू 3 सब ग्रुप्स: अप्पर क्लास, मिडल क्लास, लोअर क्लास.
साधारणतः प्रत्येक समाजव्यवस्था आर्थिक दृष्टिकोनातून जर आपण बघितली तर 3 वर्गांमध्ये विभाजित झालेली असते. त्यामध्ये 3 वर्ग हे आपल्याला सांगता येऊ शकतात. सर्वसाधारणपणे उच्चभ्रू मंडळींचा एक वर्ग ज्याला आपण अप्पर क्लास नावाने संबोधतो, मध्यमवर्गीयांचा एक वर्ग ज्याला आपण मिडल क्लास या नावाने संबोधतो, आणि लोअर क्लास म्हणजे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या व्यक्तींचा वर्ग. आता या अप्पर क्लासमध्ये सुद्धा अप्पर म्हणजे वरच्या स्तरावरचे उच्चभ्रू लोक, मिडल अप्पर मध्यमवर्गीय मध्यम स्तरावरचे उच्चभ्रू वर्ग, आणि लोअर अप्पर म्हणजे कनिष्ठ स्तरावरच्या उच्चभ्रू व्यक्तींचा वर्ग. त्याच पद्धतीने मिडल क्लासला अप्पर मिडल वरच्या स्तरावरचा मध्यमवर्गीयांचा वर्ग, मिडल मध्यम स्तरावरचा मध्यमवर्गीयांचा वर्ग, आणि लोअर मिडल कनिष्ठ स्तरावरचा मध्यमवर्गीयांचा वर्ग. लोअर क्लासमध्ये पुन्हा उच्च स्तरावरचा कनिष्ठ लोकांचा वर्ग, मिडल लोअर मध्यम स्तरावरचा कनिष्ठ लोकांचा वर्ग, किंवा लोअर म्हणजे खालच्या स्तरावरचा निम्न स्तरावरचा लोकांचा एक वर्ग. बट वी डिवायडेड देम इंटू 2 ग्रुप्स ओनली. पण आपण समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून 2च वर्गांमध्ये विभाजन करू. एक आहे हॅव्ज आणि दुसरा आहे हॅव नॉट. म्हणजे ज्यांच्याकडे आहे अशा लोकांचा एक वर्ग आणि ज्यांच्याकडे नाही अशा लोकांचा एक वर्ग. हॅव्ज मीन्स दोज पीपल हू हॅव चान्सेस फॉर डेव्हलपमेंट और गेटिंग टू बी डेव्हलप. म्हणजे असे लोक की ज्यांना विकासाची संधी आहे किंवा जे विकसित होऊ शकतात. आणि हॅव नॉट मीन्स दोज पीपल हू आर डिप्राइव्ड ऑफ हॅविंग द चान्सेस फॉर डेव्हलपिंग देमसेल्व्स और हू हॅव नॉट फाउंड द चान्सेस फॉर ऑल. ज्यांच्याकडे आर्थिक साधनांची कमतरता असल्यामुळे, आर्थिक स्रोतांची कमतरता असल्यामुळे, ज्यांचं आर्थिक उत्पन्न सुव्यवस्थित नसल्यामुळे ज्यांना विकासाच्या संधीपासून दूर राहावं लागतं किंवा विकासाच्या संधीपासून ते अलिप्त असतात. नाऊ ऑल दीज ग्रुप्स हॅव द इकॉनॉमिक प्रॉब्लेम. पण या सर्व ज्यांच्याकडे आहे त्या लोकांनाही आर्थिक समस्या आहेत आणि ज्यांच्याकडे नाही त्या लोकांना देखील आर्थिक समस्या असतात. The haves will try to get more and more financial reward to buy a new BMW car or other latest model which no other person has as a property. म्हणजे ज्याच्याकडे आहे त्याची पैशांची भूक अधिक असते. एक गाडी असेल तर त्याला 2 गाड्या घ्याव्याशा वाटतात. 5 लाखाची गाडी असेल तर त्याला 10 लाखाची गाडी घ्यावीशी वाटते. 10 लाखाची गाडी असेल तर 20 लाखाची गाडी घ्यावीशी वाटते. सामान्य घरात राहत असेल तर चांगल्या मोठ्या बंगल्यात जावंसं वाटतं आणि मोठ्या बंगल्यात राहत असेल तर त्याच्यापेक्षा गगनचुंबी इमारतीत त्याला राहायची इच्छा असते. द हॅव नॉट्स सिम्पल वॉन्ट मोर अँड मोर मनी बिकॉज दे रिअली नीड इकॉनॉमिक assistance. They are in the want of money so that they can fulfill their needs. ज्यांच्याकडे नाही त्यांना सुद्धा पैशांची आवश्यकता असते, पण त्यांची पैशांची आवश्यकता हे त्यांच्या नित्यनियमांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असते. इकॉनॉमिक प्रॉब्लेम आर रिलेटेड टू द मॅनेजमेंट ऑफ नीड्स and resources a person have. If a person has managed in needs to this resource, then he will be facing no economic problem. सर्वसाधारणपणे आर्थिक समस्या ही तुमच्याकडे असणाऱ्या संसाधनं आणि व्यक्तीच्या गरजा यांच्याशी संबंधित असतात. जर उपलब्ध असणाऱ्या संसाधनांच्या माध्यमातून व्यक्तीच्या गरजा पूर्ण झाल्यात
किंवा व्यक्तीने त्या पूर्ण करण्याचा कसोशीने प्रयत्न केला किंवा त्याच्याकडे पुरेसे संसाधन उपलब्ध असले तर आर्थिक समस्या या निर्माण होत नाही किंवा त्यांचं प्रमाण हे कमी असतं. सायकोलॉजिकल प्रॉब्लेम. Psychology is the study of mind and behavior. It is the study of what we think and what we do. मानसशास्त्र हे व्यक्तीच्या मनाचं आणि वर्तनाचं शास्त्र आहे. It is the study of what we think and what we do. आपण काय विचार करतो आणि काय करतो याच्याशी संबंधित ते आहे. सायकोलॉजिकल प्रॉब्लेम ऑकर वेन पर्सन इज डिस्टर्ब्ड बाय सम एक्सटर्नल सर्कमस्टन्सेस. मानसिक समस्या ही त्यावेळेला निर्माण होते की ज्या वेळेला व्यक्ती बाह्य परिस्थितीमुळे त्रस्त होतो. सायकोलॉजिकल प्रॉब्लेम इज द आउटकम ऑफ एन्व्हायरमेंट अँड सर्कमस्टन्सेस. मानसिक समस्या किंवा मानसशास्त्रीय समस्या ही वातावरणातून किंवा परिस्थितीतून निर्माण होणाऱ्या बाबींमुळे निर्माण होत जाते. फॉर एक्झाम्पल, अ लेक्चर इज स्टार्व्ड अँड ही हॅज नो डिलिव्हर्ड द लेक्चर राईट नाऊ आफ्टर अ फ्यू मिनिट्स. बिकॉज of this situation, his lecture would not be as good as if he has eaten something and then comes to the lecture. Anxiety, depression, schizophrenia, frustration and anger are the examples of psychological problem. मित्रांनो, समजा एखाद्या व्यक्तीला एखादं व्याख्यान द्यायला सांगितलं आणि तो व्यक्ती जर भुकेलेला असेल किंवा त्याला भूक लागली असेल तर त्या व्यक्तीचं व्याख्यान तेवढं प्रभावी होऊ शकणार नाही, कारण त्याचं सर्व लक्ष त्याच्या भुकेवर केंद्रित झालेलं असेल. पण जर त्याच व्यक्तीने जेवण करून किंवा 2 घास खाऊन ते व्याख्यान दिलं तर ते अधिक परिणामकारक होईल, अधिक सुंदर किंवा चांगलं होऊ शकतं. भीती, उदासीनता, स्क्रिझोफेनिया, मानसिक तणाव आणि राग हे मानसिक समस्येचे उदाहरणं आपणास सांगता येतील. आणि आणखी एक समस्या म्हणजे रिलेशनशिप प्रॉब्लेम. याचं थोडक्यात म्हणजे नातेसंबंधांमध्ये ज्या समस्या निर्माण होतात त्याला आपण रिलेशनशिप प्रॉब्लेम असं म्हणतो. Human being is a biopsychosocial entity. Man lives in the society. He is engaged in different interpersonal relation. माणूस हा सामाजिक प्राणी आहे आणि तो अनेक नात्यांमध्ये बद्ध झालेला असतो. दॅट इज रिलेशनशिप बिटवीन द बायर अँड सेलर, टीचर अँड स्टुडंट, घेणारा आणि देणारा म्हणजे विक्रेता आणि ग्राहक यांच्यातील संबंध, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील संबंध, पालक आणि भावंडांमधील संबंध, ब्रदर अँड सिस्टर भावा बहिणीमधील संबंध, हजबंड अँड वाईफ पती पत्नींमधील संबंध. समटाइम्स देअर कम्स सम प्रॉब्लेम इन मेंटेनिंग दिस रिलेशन. आणि काही वेळेला या संबंधांमध्ये बाधा निर्माण होते किंवा हे संबंध सांभाळणं जरा अवघड जातं. तर अशा वेळेला हे नात्यांमध्ये समस्या निर्माण होते. मित्रांनो, ज्या वेळेला नात्यांमध्ये अतिरिक्त अपेक्षा, राग, लोभ, संताप, चिडचिडपणा हे निर्माण होतं त्यावेळेला नातेसंबंध हे विस्कळीत होतात आणि मग नात्यांमध्ये समस्या निर्माण होते. तर अशा पद्धतीने आपण व्यक्ती आणि समस्या या संदर्भात विचार केलेला आहे. पुढचे
जे 3 घटक आहेत ते आपण पुढील लेक्चरमध्ये अभ्यासू. या संदर्भात आपणास ज्या काही अडचणी असतील किंवा काही भाग समजला नसेल तर आपण मला केव्हाही संपर्क करू शकतात. माझा संपर्क क्रमांक आणि ईमेल ID मी आपणास दिलेला आहे. हे सर्व आपणास समजलं असेल अशी आशा मी व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.